लाडकी बहीण योजनेमधून अपात्र महिलांची संख्या आता वाढली आहे 5 लाखावरून आता ही आकडेवारी 9 लाखावर गेली आहे। या महिन्यामध्ये 4 लाख महिला अजून अपात्र सापडल्या आहेत आणि यापुढे हा आकडा 15 लाखापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अपात्र होण्याचे अनेक निकष आहेत, जे निकषामध्ये या महिला बसत नाहीत आणि हळूहळू छाननीमध्ये अशा रीतीने 9 लाख महिलांना अपात्र करून सरकारचे आता 950 कोटी रुपये वाचणार आहेत। त्याचप्रमाणे या योजनेतील जे पात्र महिला आहेत त्यांना दरवर्षी आता KYC करणं बंधनकारक असेल। दरवर्षी 1 जून ते 1 जुलै मध्ये 1 महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर KYC ची लिंक येईल। त्या लिंक मध्ये सगळी प्रोसेस करून तुम्हाला OTP टाकून KYC करणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर तुम्ही हयात आहे याचं सर्टिफिकेटही तुम्हाला दरवर्षी द्यावं लागणार, कारण मयत महिलेच्या नावाने पण या योजनेचे लाभ घेण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत। त्यामुळे आता सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये नियम खूप कठोर केले आहेत। काय वाटते तुम्हाला या सर्व गोष्टींवर? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये।